तर पहिली सलामी जोडी जाते ती म्हणजे विराज आणि मिथुन. नक्कीच पहिल्या षटा प्रत्युत्तर व्यक्ती पहिल्या संघाची तिने पहिल्या षटा घेऊन आलाय गोलंदाज धीरज. सामना रंगतोय सारसुले आणि दारावे यांच्यामध्ये लढत पाहायला भेटेल. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत आणि एकमेकांपुढे येऊन थांबलेत ते म्हणजे सारसुले आणि दारावे. स्ट्राईकमध्ये मिथून, नॉन स्ट्राईक विराज. पहिल्या षटा प्रत्युत्तर व्यक्ती पहिलं पंचांच्या भूमिकेत पाहायला भेट. नॉन स्ट्राईक स्ट्राईक आपल्याला पाहायला भेटतात पंच निलेश आणि केतन. पुन्हा एकदा धीरज पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार, धावतोय, पॉपीला पार करतोय, बेरकावण्याचा प्रयत्न, ॲक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पड्यात चेंडू आला नाही, चेंडू विसरतो यशच्या मगरमेडीत सुरेख चेंडू, जबरदस्त मारा, सुरेख मारा पाहायला भेटतोय. गोलंदाजी विश्लेषण केलं तर मागच्या सामन्यामध्ये एक जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी केली होती धीरजाने आणि मॅचचा मानकरी ठरला होता तो धीरज. पहिल्या षटकाची जबाबदारी कर्णधार ज्याच्या खांद्यावर देतोय धीरज. भिरकावत्या चेंडूला सुरेख फटका पाहायला भेटतोय. इथे मात्र एक धावसंख्या, इथे मात्र गफलत करतो शतरक्षक आणि 2 धावसंख्या रोखू शकत नाही आहे. व्यक्तिक खातं खोललं आणि संघाचंही खातं खोललं. संघाची धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात ते म्हणजे 2च्या घरात. 5 षटकांचा सामना पाहायला भेटतोय. दारावे आणि सारसोले यांच्यामध्ये लढत हमरे तुमरे रसिके चढवड पाहायला भेटते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, विरकावते चेंडूला, इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार. इथे मात्र मागडा ठरतोय तो म्हणजे धीरज. इथे मात्र स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर या चेंडूवर मात्र खरपूस समाचार घेतोय. पुन्हा एकदा धीरज, तेवढा ताकदीचा ही गोलंदाज आहे धीरज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, धावतोय, पॉपीला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, भिरकावण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पड्यात चेंडू आला, चेंडू विसरतोय यशच्या मगरमिडीत, कमबॅक करतोय, व्हेरिएशन आणतोय, जखडून ठेवण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे धीरज याचा. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 11च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज धीरज तयार, पुढचा चेंडू हलक्या त्याने पुश करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच सुरेख चेंडू पंचांकडनं दाद मागतात. पंचांची कुठल्याही प्रकारची उजत घाल, पंचांचा निर्णय अंतिम असेल. धावसंख्या स्थगित, स्थिर स्थिमित, संघाची धावसंख्या 11च्या घरात, लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा गोलंदाज तयार धीरज. सुरेख चेंडू, ब्लॉकमध्ये चेंडू फेकला होता, चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला भेटतंय. दरम्यानच्या दिशेने चेंडू अडवतोय, बायच्या स्वरूपात धावसंख्या वाढते. धावसंख्या 6 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात म्हणजे 12च्या घरात. एक सरासरीची गोलंदाजी पाहायला भेटली आहे ते म्हणजे धीरज याची. धावसंख्या 12. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 12, 7 चेंडूचा खेळ संपला. त्याच्यानंतर स्वतः कर्णधार दुसऱ्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतोय. व्यक्ती पहिल्या संघाची दुसरे षटक घेऊन आलाय सचिन आणि भिरकावण्याचा प्रयत्न होता. लेगस्टम्पच्या बाहेरून जाते चेंडू, पंचांचा इशारतोय, अवंतरचा दिशाहीन मारा, सदोष मारा पाहायला भेटतोय. एक धावसंख्येने वाढ होते. चालू असलेला सामना सारसुले आणि दारावे यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. धावसंख्या 13. सुरेख अशी स्पर्धा, सुरेख असं आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय. पहिला दिवस या स्पर्धेचा आणि या स्पर्धेतला 3रा सामना रंगतोय दारावे आणि सारसोले.
हलवर पद्धतीचा चेंडू बॅटच्या पड्यात नीटसा काय आला नाही या. चेंडू अडवतोय, चेंडू फेकतो, चेंडू फेकेपर्यंत एक धावसंख्या रोखू शकत नाही. एक धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे 14च्या घरात. व्यक्तिक पहिला संघाच्या वतीनं दुसरे षटक घेऊन आलाय तो म्हणजे सचिन. एक सरासरची गोलंदाजी, एक जबरदस्त मारायची. इथे मात्र प्रहार करावा लागेल, मोठा स्कोर उभा राहावा लागेल, कारण एक बलाढ्य संघ आपल्या समोर खेळतोय तो म्हणजे धारावे संघ. तिथाच ताकदीचा आपल्याला पाहायला भेटला. मागच्या सामन्यामध्ये एक जबरदस्त खेळ केला तो म्हणजे कुणाल याने 10 चेंडूचा खेळ केला आणि 39 धावसंख्या ठोकल्या आणि कांबोडे संघाला मात्र परतावा लागले या स्पर्धेतून. एक जबरदस्त खेळ कुणालच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन तयार, धावतोय, पॉप्युलर पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, भिरकावतोय चेंडूला, सुरेख फटका पाहायला भेटतोय. मिथुनाच्या बॅटून आला फटका, चांगलं इथं मात्र गफलत करतोय भावेश. या 2 धावसंख्या रोखू शकत नाही. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे 16च्या घरात. एक धावेचं महत्त्व जाणून घ्यावं लागेल ते म्हणजे धारावे संघाला. क्रिकेटमध्ये एका धावेला, राजकारणात एका मताला आणि या परीक्षेत एका गुणाला फारसं महत्त्व असतं. आता इथे मात्र या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या पूर्ण निघत होते. धावसंख्या 16च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय आणि हलक्या पत्त्याने पुश करतोय चेंडूला. थर्डमॅन चेंडू जातोय, चेंडू मागे शतरक्षक चांगलं शतरक्षण करतोय, चांगली फेकी होते. नक्कीच एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागते. एक धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 17च्या घरात. पाणी द्यायचं, आयोजक विनंती करतोय आपल्याला पाणी द्यायचं आहे, पाणी घेऊन जा. हा षटक संपल्यानंतर पाणी घेऊन जा. पुन्हा एकदा सचिन तयार, पुढचा चेंडू तोंड देईल विराज, हलवर पद्या चेंडू, सुरेख फटका पाहायला भेटतोय, चेंडू मागे शतरक्षक, इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. सुरेख फटका आपल्याला पाहायला भेटतोय, एक सुरेख खेळ पाहायला भेटतोय विराज याचा. विराज आणि मिथून एक जबरदस्त खेळ. दुसरे षटक प्रगतीपर असताना धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 21च्या घरात.
आपल्याला पाहायला भेटतात. नौका गोलंदाज येतोय, गोलंदाज भावेश नाईक. धावसंख्या 21. चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 21च्या घरात पुन्हा एकदा तिसरे षटक घेऊन आलाय गोलंदाज भावेश नाईक. धावतोय, पापल्या पार करतोय, भिरकावते चेंडूला. सुंदर फटका पाहायला भेटतोय. तिथं चांगलं शतरक्षण इथं धीरज यांच्या माध्यमातून पाहायला भेटतो. चेंडू फेकते, चेंडू फेकेपर्यंत एक धावसंख्या रोखू शकत नाही आहेत. एक धावसंख्याने संघाची धावसंख्या दिंगत होते. संघाची धावसंख्या 22. तिसरे षटक प्रयत्नार व्यक्ती पहिल्या संघाची तिसरे षटक घेऊन आलाय भावेश, ज्याच्या खरडादार खांद्यावर जबाबदारी देते षटकाची. इथे मात्र प्रहार करावे लागेल, षटकार चौकार मारावे लागतील, ते म्हणजे विराज याला अपेक्षा असतील आपल्या संघाला. भिरकावते चेंडूला, सुरेख फटका. चेंडू मागे शतरक्षक धावतोय, चांगलं शतरक्षण. चेंडू फेकतोय, सुरेख फेकी. इथे मात्र एक धावसंख्या रोखू शकत नाही आहेत. एक सुरेख खेळ पाहायला भेटतोय दोन्ही संघांचा आपल्याला पाहायला भेटतोय. तो म्हणजे धारावी संघ आणि सारसोले संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षण स्वीकारलं होतं, आमंत्रण दिलं ते म्हणजे सारसोले संघाला. आणि विश्लेषण केलं ते म्हणजे 14 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 23च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हलवर पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय. पंचांचा इशारा अवंतरचा दिशाहीन मारा. लेगस्टम्पच्या बाहेरनं चेंडू जातोय. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या दिंगत होते. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 24च्या घरात. पुन्हा एकदा भावेश नाईक तयार. हलवर पद्धतीचा चेंडू होता, भिरकावते चेंडूला. चेंडू मागे शतरक्षक पाहायला भेटतोय, चांगलं शतरक्षण. इथे मात्र 2 धावसंख्या रोखू शकत नाही आहेत. चेंडू फेकेपर्यंत 2 धावसंख्या रोखू शकल्या नाही आहेत. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरसावतात, त्या म्हणजे 26च्या घरात. तिसरे षटक प्रयत्नावर व्यक्ती पहिला संघाची तिसरे षटक घेऊन आला भावेश नाईक. सरासरची गोलंदाजी पाहायला भेटते. एक भेदक मारा, जालिम माऱ्याची पूर्णपणे जपटून ठेवलं आहे. कुठलाही मोठा फटका मारत यशस्वी होत नाही आहेत फलंदाज विराज आणि मिथुन. इथे मात्र प्रहार करावा लागेल. मोठा स्कोअर उभा करायचा असेल तर षटकार आणि चौकार मारावे लागतील. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय, तो म्हणजे ब्लॉक चेंडू पाहायला भेटतोय. इथे पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय तो म्हणजे गोलंदाज भावेश नाईक. कमबॅक करतोय, व्हेरिशेड आणतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. सरासरची गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुरेख चेंडू, सुरेख फटका पाहायला भेटतोय. ते मात्र गचाल फेकी होते. 2 धावसंख्या काही रोखू शकल्या नाही आहेत. या 2 धावसंख्येने संघ जाऊन पोहोचते, तो म्हणजे 28च्या घरात. तिसरे षटक प्रयत्नात अजूनही या षटकातले शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 28. पहिल्या षटकाचं विशेष केलं त्या षटकामध्ये 12 धावसंख्या दिल्या होत्या. एक सरासरची गोलंदाजी पाहायला भेटली होती, ती म्हणजे विराज याची, धीरज याची. आणि त्याच्यानंतर जबाबदारी कर्णधारांनी घेतली सचिन यांनी. त्या षटकामध्ये 9 धावसंख्या दिल्या. 12 चेंडू खेळ संपला होता, धावसंख्या 21 होते. त्याच्यानंतर भावेशाला एक सरासरची गोलंदाजी पाहायला भेटली आहे, ते म्हणजे 5 चेंडू टाकलेत आणि 7 धावा देतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातला, याच्या कोट्यातला, याच्या हटोडीतला टाकण्यासाठी तयार. इथे मात्र प्रहार करावा लागेल, मोठा फटका मारावा लागेल, तो म्हणजे मिथुन याला. इथे मात्र टॅप करते चेंडूला. एक धावसंख्या पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल. इथे मात्र परतावा लागते, ते म्हणजे मिथुन याला. मिथुन मात्र बाद होतोय, आपली विकेट मात्र गमावतोय. आता मात्र नौका फलंदाज येतोय. मागच्या सामन्याचा मॅचचा मानकरी ठरलेला तो म्हणजे कुणाल. एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये पाहायला भेटला होता. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळकर लागतात, ते म्हणजे 18 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या 29च्या घरात पाहायला भेटतात. डीजे वाजव दादा. अठरा चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 29. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आणि नौका फलंदाज जातोय मिथुन याची जागा भरून करण्यासाठी, तो म्हणजे कुणाल.
मागच्या सामन्यामध्ये एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला भेट 6 षटकार 10 चेंडूवर 39 धावसंख्या ठोकल्या होत्या. तोच तो फलंदाज जातोय नॉन स्ट्राईकमध्ये खेळतोय विराज खेळतोय वैयक्तिक 6 धावसंख्येवरती खेळतोय. गोलंदाज येतोय वैयक्तिक दुसरं आणि या संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन आलाय धीरज. पहिल्या षटकामध्ये 12 धावसंख्या दिल्या होत्या आणि इथे मात्र ब्लॉक पद्धतीचा चेंडू सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. एक जबरदस्त माराची गोलंदाजी पूर्णपणे जखडून ठेवण्याचा प्रयत्न असेल एक धीरज याचा. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 29. इथे मात्र प्रहार करावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील, चौकार षटकार लगावे लागतील. तर म्हणजे विराज याला इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न होता, फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण इथे मात्र अपयशी ठरतोय. तो म्हणजे विराज 7 चेंडू निर्धाव खेळलाय. तो म्हणजे विराज 7 धावसंख्या करतोय. तो म्हणजे विराज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र त्याच प्रकारचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, क्रॉसिंग खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर खालवर राहते चेंडू विसावतो एस्टेच्या मगरमेडीत. सुरेख गोलंदाजी प्रत्येकाला पाहायला भेटते, पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय. तो म्हणजे गोलंदाज धीरज. पूर्णपणे जखडून ठेवायचा प्रयत्न असेल. 29 धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला भेटतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र त्याच प्रकारचा चेंडू सुरेख माराची गोलंदाजी. धावसंख्या स्थिमित संघाई धावसंख्या रोडवली ती म्हणजे 29 षटकात. 4था चेंडू लगातार निर्धाव इथे मात्र टाकतोय. तो म्हणजे धीरज. सुरेख गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असेल, कारण मागच्या सामन्याचा विचार केला तर मॅन ऑफ मॅचचा मानकरी ठरलेला नॉन स्ट्राईकमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. इथे मात्र 5वा चेंडू निर्धाव. सुरेख खेळ. एकोणतीस धावसंख्या 29. शेवटचा चेंडू मॅडन षडक आणि अवंतर चेंडू. इथे मात्र सरळ सोडून देतोय. पंचांचा इशारा अवंतरचा ऑप्शनच्या बाहेरून चाललेला चेंडू. धावसंख्या वृद्धिंगत होते, धावसंख्या 1ने वधारते, धावसंख्या 30च्या घरात. इथे मात्र प्रहार करावा लागेल या शेवटच्या चेंडूवर. आणि भिरकावल्या चेंडूला, चेंडू हवेमध्ये, चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र सोपा झेल मात्र सोडतोय आणि इथे मात्र गफलत करतोय धीरज. या 2 धावसंख्या रोखू शकल्या नाही आहेत. या 2 धावसंख्येने संघाई धावसंख्या धावपळ करावं लागतात, त्या म्हणजे 32 षटकात. शेवटचं षटक असेल, अंतिम षटक. एक जबरदस्त गोलंदाजी, सुरेख माराची गोलंदाजी पाहायला भेटली. 5 चेंडू निर्धाव टाकले तर शेवटच्या चेंडूवर मात्र 3 धावसंख्या देतोय. तो म्हणजे धीरज. 12 चेंडू टाकले आणि धावसंख्या 15 धावसंख्या देतो. तो म्हणजे धीरज. एक जबरदस्त सरसची गोलंदाजी पाहायला भेटली आहे. 24 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात, त्या म्हणजे 32च्या घरात. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली धीरजाची. आता मात्र प्रहार करावा लागेल. शेवटचे षटक, अंतिम षटक गोलंदाजीसाठी ज्याच्या खांद्यावर कर्णधार जबाबदार देतोय तो गोलंदाज येतोय. तो म्हणजे कामेश. शेवटचे षटक, अंतिम षटक फलंदाजाकडे आलाय कुणाल. भिरकावते चेंडूला, सुरेख फटका आणि इथे मात्र स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असेल, कारण मागच्या सामन्यातला हिरो मात्र एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला होता. तो मात्र नॉन स्ट्राईकमध्येच राहतोय. 2 धाव होत्या, तिथे 1 धाव मात्र घेतोय. तो म्हणजे विराज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि भिरकावते चेंडूला आणि धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 34च्या घरात. धावसंख्या 34. अजून 4 चेंडू शिल्लक या षटकातले. इथे मात्र प्रहार करावा लागेल, षटकार चौकार मारावा लागेल. मोठा स्कोर उभा करायचा असेल तर चौकार आणि षटकार येणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा कामेश तयार. पुढचा चेंडू कामेशाच्या खोट्यातला. भिरकावते चेंडूला, सुरेख फटका इथं पाहायला भेटतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण. 2 धावसंख्या रोखू शकल्याने 2 धावसंख्येने संघाई धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 36च्या घरात. 3 चेंडू शिल्लक, चौकार षटकार मारावे लागतील. धावसंख्या 36. 3 चेंडू शिल्लक या षटकातले. कोणाला याच्यावर मदार असेल, अपेक्षा असतील आपल्या संघाला.
आणि भिरकावण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्यात चेंडू आला नाही. थडम्यांच्या दिशेने चेंडू जातोय. चांगलं शत्रक्षण इथं होतोय. चेंडू फेकतोय. चेंडू फेकेपर्यंत एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय. धावसंख्या 37 घरात. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातले. 15 चेंडू सामना करतोय. 10 धावसंख्येवर ठोकते. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 38. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातला. अंतिम षटक आणि शेवटचा चेंडू या षटकातला. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 38च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू. फुल टॉस प्रकारचा चेंडू. आणि इथे मात्र एक धावसंख्येवरती समाधान वाढायला लागेल. धावसंख्या 39 आणि 40 धावांचं आव्हान असेल. 30 चेंडू आणि 40 धावसंख्या. धन्यवाद. डीजे मास्टर वाजवत होता. थोडासा आवाज कमी ठेव. करायचे. 39 धावांचा पाठ 39 धावांचं धावसंख्येकडून 40 धावांचं आव्हान असेल. 39 धावसंख्येकडून 40 धावांचं आव्हान. आणि पहिले सलामी जोडी भावेश आणि सचिन. स्ट्राईकला भावेश, नॉन स्ट्राईक सचिन. पहिले षटक प्रत्युत्तर व्यक्ती पहिला संघाच्या तिने पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाज मिथून.
40 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू आणि 40 धावसंख्या. मापा कसं आव्हान असेल. 30 चेंडू आणि 40 धावसंख्या. तर विनंती करेन सामना सुरुवात करायची आहे. त्याला पहिले षटक प्रगतीपथावर. पहिले सलामी जोडी. स्ट्राईकमध्ये भावेश, नॉन स्ट्राईक सचिन. पण एकदा गोलंदाज तयार. मिथून 4-5 रनअप धावते. पॉपिलला पार करतो, टाकतोय, फेकतोय. मग सुरेख चेंडू, सुरेख मारा म्हणता येईल. पहिला चेंडू, सुरेख मारायची गोलंदाजी. आव्हानाचा विचार करता, 40 धावांचा आव्हानाचा विचार करता अशी गोलंदाजी करावी लागेल. जखडून ठेवावं लागेल या फलंदाजांना, या धाराव्या संघाला. पण एकदा गोलंदाज तयार. मिथून तोंड देईल सचिन. सुरेख चेंडू, सुरेख फटका झेलवू शकतो. आणि इथे मात्र गफलत करतो क्षेत्ररक्षक आणि चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. धावसंख्येच्या विकत धावसंख्या 5. भिरकावते चेंडूला. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला आणि नीटसा. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अडवतोय, चेंडू फेकतोय. चेंडू फेके परत एक धावसंख्या रोखू शकत नाही आहेत. एक धावसंख्येने संघाई धावसंख्या दिंगवतात ते. संघाई धावसंख्या 6च्या घरात. धावसंख्या 6. 40 धावांचा पाठलाग करताना, पाठपुरावा करताना धावसंख्या 7 चालू असलेला सामना सारसुले आणि दारावे यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. पुन्हा एकदा मिथून तयार. भिरकावण्याचा प्रयत्न होता. नक्कीच सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. बॅटच्या पड्यात चेंडू आला नाही. धावसंख्या स्थगित, स्थिर, स्थिमित. संघाई धावसंख्या 7च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढे येऊन सरसावला होता. नक्कीच सुरेख फटका पाहायला भेटतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक विराज. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू फेकतोय. चेंडू फेकेपर्यंत एक धावसंख्या रोखू शकत नाही आहेत. धावसंख्या 7च्या घरात. परिषटक प्रगतीवर असताना धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 7च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 40 धावांचा पाठलाग करताना, पाठपुरावा करताना मिथून तयार, सचिन तयार. रिवर्स. इथे मात्र सुरेख फटका पाहायला भेटतोय. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मागे. चेंडू अडवतोय, चेंडू फेकतोय. चेंडू फेकेपर्यंत 2 धावसंख्या रोखू शकत नाही आहेत. या 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 6 चेंडूच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या 9च्या घरात. आता मात्र समीकरण बदलले. ते म्हणजे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी या 31 धावसंख्या. 24 चेंडू 31 धावा, 31 धावा, 24 चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजसाठी येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजसाठी येतोय कुणाल. 24 चेंडू आणि 31 धावसंख्या. आता मात्र समीकरण सोपं होत चालली आहे. कुणाल तयार. सरळ सोडून देतोय. एक्स्ट्रा कलेक्ट करता आला नाही चेंडू. सुरक्षित थर्ड मॅचच्या दिशेने होतोय. नो चेंडू. 1+2 1+1. इथे मात्र फ्रीड असेल. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 11च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. भिरकावते चेंडूला. सुरेख फटका पाहायला भेटते. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण असेल. नक्कीच दुसरी धावण्याचा प्रयत्न असेल. इथे मात्र 2 धावसंख्या काही रोखू शकत नाही आहेत. या 2 धावसंख्येने संघाई धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळ लागतात. ते म्हणजे 13च्या घरात. 40 धावांचा पाठलाग करताना, पाठपुरावा करताना संघाई धावसंख्या 13. व्यक्तिक पहिला संघाई दुसरी षटक घेऊन आलाय. गोलंदाज कुणाल. तोंड देईल सचिन. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकतोय, फेकतोय. फेकला गेलाय.
सरळ सोडून देतोय ऑप्शनच्या भारताचा चेंडू अवंतर दिशेने चेंडू जातोय. नक्कीच अवंतर चेंडू पाहायला भेटतोय. ऑप्शनच्या भारताचा चाललेला चेंडू अवंतर चेंडू. एक धावसंख्येने वाढ होते. संघाची धावसंख्या 15च्या घरात, सॉरी माफ करा 14च्या घरात. धावसंख्या 14. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार कुणाल. भिरकावते चेंडूला, चेंडू जातोय. बिग 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 हिट, षटकार. धावसंख्या 6ने पुढे सरसावत आहेत, ती म्हणजे 20च्या घरात. धावसंख्या 20. मागच्या चेंडूवर इथे मात्र अवंतर चेंडू, अवंतर चेंडू पाहायला भेटतो. 1+1. धावसंख्या 22च्या घरात. अजूनही 18 धावसंख्येची आवश्यकता असेल. चेंडू अजूनही या षटकातले 2 चेंडू झाले, 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, फलंदाज तयार. भावेश फुल टॉस प्रकारचा चेंडू. इथे मात्र समाचार घेता आला नाही या, पुरेपूर फायदा उचलता आला नाही या भावेशाला. आणि इथे मात्र एक धावसंख्या रोखू शकत नाही आहेत. धावसंख्या 1ने वधारते. संघाची धावसंख्या धावपळकर लागतं, ते म्हणजे 23च्या घरात. इथे मात्र सरासरीची गोलंदाजी करावी लागेल. माफक असं आव्हान 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न होता. एस टी कलेक्ट करता आला आणि या पंचांचा हिशोब अवंतरचा 1+1. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात, ते म्हणजे 25च्या घरात. चालू असलेला सामना धारावी आणि आसार यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. 40 धावांचा पाठलाग करताना धावसंख्येचा विचार केला. धारावे संघ 25 धावसंख्यावर जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा कुणाल तयार. पुढचा चेंडू षटकातला टाकण्यासाठी तयार. भिरकावण्याचा प्रयत्न होता. ब्लॉकमध्ये चेंडू सुरेख मारा, कमबॅक करतोय, व्हेरिएशन आणतोय. अजून या षटकातली 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 25. अजूनही 15 धावसंख्या. 20 चेंडू आणि इथे मात्र अक्रॉस घेण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. इथे मात्र 12 चेंडूचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्येचा विचार केला. सॉरी माफ करा, 1 चेंडू असेल, माफ करा 1 चेंडू आहे. धावसंख्या 25. शेवटचा चेंडू या षटकातला टाकण्यासाठी तयार. शेवटचा मारा म्हणता येईल षटकातला. आणि इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. भावेश मात्र निराश करतोय आपल्या संघाला. लगभग 2-3 चेंडू निर्धाव खेळतोय तो म्हणजे भावेश. एक जबरदस्त गोलंदाजी आणि 12 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 25. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 15 धावा. 18 चेंडू 15 धावा, 15 धावा 18 चेंडू. एक जबरदस्त खेळ चालू असल्याचा सामना लढत पाहायला भेटते. सचिन दादा आपण पाहतोय एक जबरदस्त आयोजन आपल्या न्यू ब्राह्मणदेव यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन केलं आहे आणि सामना रंगतो तो म्हणजे सारसुला आणि धारावे. 40 धावांचा पाठलाग होता. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 25 3 षटकामध्ये. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 18 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता असेल. सचिन नक्कीच देखणं आयोजन निलेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात आणि चांगलं खेळपट्टी, चांगलं मैदान, अतिशय वातावरण अतिशय सुंदर. जरी वातावरण जरी सुंदर असलं तरी पावसाची मात्र हजेरी मात्र लागत नाही, कारण पावसाळी स्पर्धा आपण पाहतोय आणि पावसाची हजेरी त्याची मात्र वाट पाहावी लागेल. हो नक्कीच. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुल टॉस प्रकारचा चेंडू. इथे मात्र चुकीला माफी नाही आहे. चेंडू जातोय. बिग हिट आउट ऑफ द पार, षटकार. या 6 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा भिरकावते चेंडूला. हवेमध्ये चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार. याच्यानंतर होणार सामना ऐरोली पुलेवाडा आणि
घ्यायचा. तर विनंती करेन सन्माननीय अतिथी यांचे शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे.